राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या आताच्या सकाळच्या या झटपट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण या बातमीपत्रात शेतकरी आणि शेतीविषयी नवीन योजना या बातमीपत्रात बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया। हरभरा खरेदीत केंद्र सरकारची नामुष्की, हमीभावाने 1%ही नाही, बाजारभावाने खरेदीचा विचार। तर हरभरा हा आयातीच्या पायघड्या या सरकारने दिल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान। जागतिक बाजारपेठेत स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी। तर कांद्याचे अतिरिक्त उत्पादन सुद्धा यामुळे वाढून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं त्यांनी मत मांडलं। संत्रा पट्ट्यातील बागा ग्रासल्या, फायतोप ठरणे, संत्रा उत्पादकांच्या मागील शुल्ककाष्ठ क्षमता संपत नाही, त्यामध्येच हा नवीन रोग आल्याने संत्र्याचं उत्पादन कमी होताना दिसत आहे। मुंबई बाजार समितीमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव करा, बारामतीच्या शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। विविध कारणांनी चर्चेत असलेले एपीएमसी समितीमध्ये आता शेतकऱ्यांनी खुले लिलाव करण्याची अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली आहे। इंडोनेशियाची भारतातील शेंगदाणा गव्हावर करडी नजर, मागील वर्षी भारतातून निर्यात झालेल्या काही शेतीमालात पातळी जास्त आढळून आली होती, त्यामुळे इंडोनेशियाने भारतातून आयात होणाऱ्या शेतीमालाची तपासणी कडक केली होती। देवगड हापूसला मिळाली थेट अमरावती बाजारपेठ, देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्याला थेट अमरावती बाजारपेठेत हापूस विक्रीची परवानगी देत शेतकरी ते ग्राहक उपक्रमाला बळ देण्याचा प्रयत्न अमरावती बाजार समितीने केलेला आहे। पहलगाम हल्ल्यातील पीडितांना अवश्य न्याय मिळेल, पंतप्रधान मोदी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अनेक जणांना प्राण गमवावे लागले, त्या कुटुंबांना नक्की न्याय मिळेल असं मोदी यांनी सांगितलं। साखर निर्यातीची कासव गती, एप्रिलमध्ये नवे करार थंडावले, निर्यात कराराची गती वाढवण्याची आशा। तर साखर निर्यातीची कासव गती ही शेतकऱ्यांना नुकसानदायक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं। जीआरवर जीआर बंद करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तर एकच प्रमाण जीआर काढणार, त्यामुळे सगळीकडे त्याची अंमलबजावणी कसोशीने होते का याकडे सुद्धा लक्ष देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। डीबीटीतील दोष शोधण्यासाठी समिती, रिझर्व्ह बँकेकडून दखल, शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी। तर तोडग्याची जबाबदारी प्रादेशिक संचालकाकडे असणार, शेतकऱ्यांचे नेते यांची माहिती। वर्दीचा सन्मान राखा, एकनाथ शिंदे यांची, आमदार संजय गायकवाड यांना भर सभेत समज। तर अजून पुन्हा असे वक्तव्य केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। पाकला झटका, सिंधू जल करार स्थगित, अटारी सीमाई बंद, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची घोषणा। काश्मीरमधील हल्ल्यानंतर पाकच्या मुसक्या आवळण्यास भारताने सुरू केलेले आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून 10,87,000 रुपयांची फसवणूक। रत्नागिरी जिल्ह्यात राज्य शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्र सादर केल्याची बातमी समोर येत आहे। मिंदे विरुद्ध फडणवीस युद्ध सुरू, 4 महिन्यात बदलांचा दे धक्का। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये जे काही शीतयुद्ध चालू होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे अनेक निर्णय बदलले आहेत। सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ देणार नाही, केंद्र सरकारकडून साठवण वाढवण्यासाठी नियोजन। गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक। तर पाण्यावरील हक्क सोडणार नाही, शरीफ यांची सुद्धा माहिती। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। अशा आज बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।